नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला प्रिया आणि अर्जुनचं लग्न मोडल्यामुळे रविराज दुखावला गेलेला असतो. त्याला मनवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत असं कल्पना आणि प्रतापला वाटत असतं. म्हणून ते किल्लेदारांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतात. सायलीला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा ती लगेच देवापुढे जाऊन कल्पना आणि प्रतापच्या प्रयत्नांना यश येऊ दे अशी प्रार्थना करते. दुसरीकडे प्रतिमा घरात फुलांची सजावट करत असते. ती थोड्या वेळासाठी आतमध्ये जाते तेव्हा संधी साधून प्रिया ती फुलं बदलते आणि त्यांच्या जागी काटे आणून ठेवते. प्रतिमा जेव्हा बाहेर येऊन बघते तेव्हा फुलदाणीमध्ये काटे बघून तिला आश्चर्य वाटतं. प्रिया मुद्दाम तिला, तू आता विसरायला लागली आहेस, तुझ्या लक्षात नसतं, इथे आधीपासून काटे होते असं बोलू लागते. प्रियाच्या बोलण्यामुळे प्रतिमाला फारच अस्वस्थ होतं. तितक्यात प्रताप आणि कल्पना रविराजला भेटायला येतात, पण तो घरी नसतो. प्रिया मुद्दाम प्रतिमा वेडी होते असं कल्पना व प्रतापला दर्शवण्याचा प्रयत्न करते, पण प्रतिमा तिला अडवते. त्यानंतर प्रतिमा रविराजला फोन करून सांगते की तुम्हाला भेटायला कल्पना व प्रताप आले आहेत. मात्र रविराज तिथून त्यांना भेटायची इच्छा नाही असं उत्तर देतो. पण प्रतिमा कल्पना व प्रताप समोर गोडच बोलत असते. प्रताप तिला म्हणतो की उगीच सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. आम्हाला माहीत आहे रविराज आम्हाला भेटायला तयार नाही, त्याचा आमच्यावर राग आहे. त्याचं असं बोलणं ऐकून प्रतिमाला फारच खजील झाल्यासारखं वाटतं. प्रतिमा कल्पना आणि प्रतापला सांगते की लवकरच आपली दोन्ही कुटुंब एकत्र असतील. प्रिया मुद्दाम प्रतिमाला म्हणते की मामा मामी घरी आले आहेत आणि तू त्यांच्यासाठी साधी कॉफीसुद्धा विचारली नाहीस. मीच बनवून आणते, नाहीतर तू साखरेऐवजी मीठ घालून देशील. हल्ली आई खूप विसरायला लागली आहे असं त्यांना सांगते. दुसरीकडे अर्जुन जोशींना तो मैपतचा फोन उचलत नाही म्हणून ओरडत असतो. जोशीच्या अशा वागण्यामुळे मैपतला संशय येण्याची शक्यता असते. पण जोशी वकील म्हणतात, मी त्याच्याशी खोटं कसं बोलू, तो मला सोडणार नाही. पण अर्जुनसुद्धा त्याला दम देतो की त्या दिवशी कोर्टात किती मोठमोठं खोटं बोलत होतास, मग आता तुला काय झालं आहे? आता तुला गपचूप त्याला फोन करावाच लागेल, नाहीतर तुझे सगळे काळे धंदे बाहेर काढीन. जोशी वकील घाबरतच मैपतला फोन लावतात. जोशीचा फोन पाहून मैपत सावताळतो. इतके दिवस फोन का उचलला नाही असा जाब विचारतो. तेव्हा जोशी वकील थाप मारत सांगतो की माझी बायको आता काही दिवसांसाठी माहेरी जाणार आहे. त्या माहेरी जायच्या आधी मी जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत घालवावा अशी तिची इच्छा होती, म्हणूनच ती माझा फोन सुद्धा स्वतःकडे ठेवला होता. आता मी तुमचे मिस कॉल बघितले आणि तुम्हाला लगेच फोन केला. मैपत शांत होतो आणि लवकरात लवकर मधुभाऊंची केस बंद करायला त्याला धमकी देतो. दुसरीकडे अश्विन प्रियाची चौकशी करण्यासाठी तिला फोन लावतो, पण ती मुद्दाम त्याचा फोन उचलत नाही, जेणेकरून त्याची घालमेल होईल आणि तो तिला भेटायला येईल. प्रियाला असं करूनच अश्विनला आपल्या जाळ्यात ओढायचं असतं. असं ना तसं करून तिला सुभेदारांच्या घरात शिरायचं असतं, म्हणून आता ती अश्विनचा वापर करणार असते. दुसरीकडे चैतन्याच्या घरात अथर्व बिचारे फरार होतो, त्यामुळे अर्जुन फारच बेचैन झालेला असतो. एवढा कडेकोट बंदोबस्त असून सुद्धा तो अथर्व पळालाच कसा असा प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा खिडकीतून त्याने पडल्याचं त्यांना समजतं. अर्जुनच्या हातात फक्त 24 तास उरलेले असतात. त्याआधीच अथर्वने पळ काढल्यामुळे अर्जुनसमोर फ्रेंच निर्माण झाला आहे. अथर्वने ब्लॉक केलेलं असतं, पण पोलिसांना त्याचे मेसेज मिळतात ज्यामध्ये त्याने तो रत्नागिरीला पळून जात असल्याचं सांगितलेलं असतं.